स्वर्गापेक्षा सुंदर आसा आमचो ह्यो कोकण. स्वर्गापेक्षा सुंदर आसा आमचो ह्यो कोकण. तुम्ही येऊन बघा आणि बघून जावा, प्रसन्न होतला मन. तुमचा प्रसन्न होतला मन. असो आमचो ह्यो कोकण, असो आमचो ह्यो कोकण. मित्रांनो, जेव्हा कधी मी हे गाणं ऐकतो ना, तेव्हा माझे मन आपसुकच कोकणातल्या दऱ्या कपाऱ्यांमध्ये हिंडू लागते. हिरव्या गर्द वनराईतून वाट काढत असताना कधी पाय समुद्राच्या लुसलुशीत वाळूला स्पर्श करून जातात कळत नाही. झाडांच्या आडोशातून डोकावणारी सूर्याची किरणे गालावरती रेंगाळू लागतात. नारळी पोकळीच्या बागामधून सैरा वैरा धावणारा वाळा अंगामध्ये भिनभिनायला लागतो. एवढ्यातच पायांच्या बोटांना कुरवाळ, हृदयाला भावनिक ओलावा देणारी ती सागराची लाट सारं काही मंत्रमुग्ध करून जाते. तर मित्रांनो, माझ्या बोलण्यावरून एव्हाना तुम्ही ओळखलंच असेल की आज आपण कोकणाबद्दल बोलणार आहे. अगदी बरोबर. तर चला मग निघूया कोकण सफरीवरती. कारण मी मयूर मोरे घेऊन आलोय तुम्हा सर्वांसाठी पुन्हा एकदा आपलं हक्काचं लाडका चॅनल, ज्याचं नाव आहे नॉलेज कट्टा. मित्रांनो, आजचा व्हिडिओ फार महत्वाचा आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया असतील त्या कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. एवढंच नव्हे, जर व्हिडिओ आवडलाच तर व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका. तर येऊयात आपल्या विषयाकडे. मित्रांनो, कोकण म्हणजे महाराष्ट्राला निसर्गाने दिलेलं एक वरदानच आहे. अरबी समुद्र आणि सह्याद्रीच्या कुशीमध्ये बसलेली, भगवान परशुरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेली, निसर्गरम्य कला कौशल्याने समृद्ध, पाककला, हस्तकला, नृत्यकला, नाट्यकला यासारख्या वेगवेगळ्या कलेद्वारे आपले वेगळेपण जपणारी, रायगडासम कणखर, सिंधुदुर्गापरी तटस्थ असलेली, स्वराज्याची जीवनदायिनी, गणपतीपुळे, कुणकेश्वर, रामेश्वर, हरिहरेश्वर एवढंच नव्हे, ताई भराडी देवी, भद्रकाली, कुणकेश्वरी माता अशा सारख्या जागृत देवस्थानांनी पावन झालेली, होळी, शिमगा, नारळी पौर्णिमा, गणेशोत्सवासारख्या सणाद्वारे आणि दशावतारासारख्या नाट्यकलेद्वारे आपली सांस्कृतिक परंपरा जपणारी, आंबा, काजू, फणस, कोकम यासारख्या असंख्य रानमेव्यांनी बहरलेली, उकडीचे मोदक, पुरणपोळी, आंबापोळी, कोंबडी वडे, काजूची भाजी यासारख्या लज्जतदार चवदार पदार्थांनी खवयांच्या तोंडाला पाणी आणणारी. तर मित्रांनो, अशी ही आपली कोकण भूमी आहे. नारळाप्रमाणे बाहेरून टणक परंतु आतून मऊ आणि रसाळ मनाच्या कोकणी माणसाने सजलेली. तर मित्रांनो, असं हे वरचं वर्णन ऐकल्यानंतर तुम्हाला देखील वाटलं असेलच, काश मला देखील कोकणामध्ये राहता आलं असतं. कोकणामध्ये राहणाऱ्या त्या कोकणवासियाबद्दल हेवा तर नक्कीच वाटलं असेल की ते नशीबवान आहेत ना ते, जे कोकणामध्ये राहतात. बरोबर ना? पण मित्रांनो, कसं आहे ना, एखादं चित्र कितीही सुंदर दिसत असलं तरी त्याच्या मागचं वास्तव मात्र नेहमीच सुंदर असेल असे नाही. कोकण जरी नैसर्गिक साधन संपत्तीने परिपूर्ण असले तरी इथल्या स्थानिक लोकांचे काही महत्वाचे मूलभूत आणि राजकीय प्रश्न आहेत, जे सोडवण्यासाठी आज इथला भूमिपुत्र रस्त्यावरती उतरलेला आहे. तर चला मग थोडासा प्रकाश टाकूयात कोकणामधल्या समस्या आणि कोकणवासियांच्या प्रश्नांवरती. तर मित्रांनो, कोकणामध्ये मोठमोठे औद्योगिक प्रकल्प यावेत किंवा इथलं पर्यावरण टिकावं ह्यावरती वेगवेगळ्या लोकांचे वेगवेगळे विचार आहेत. ऑइल रिफायनरी असू द्यात किंवा अणुऊर्जा प्रकल्प, याद्वारे कोकणामधली सामाजिक आणि आर्थिक स्थिती सुधारली जाईल, रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. ह्या सर्व गोष्टी खऱ्या असल्या तरी देखील अशा साऱ्या मोठ्या प्रकल्पांचा कोकणातल्या शेतीवरती आणि इथल्या जैवविविधतेवरती जो काही निगेटिव्ह परिणाम होणार आहे, ह्याच्याच विरोधामध्ये आज खरं तर कोकणातला भूमिपुत्र आंदोलन करताना दिसून येतोय. कोकणाची अर्थव्यवस्था प्रामुख्याने हापूस आणि काजू या पिकांच्या उत्पादनावरती अवलंबून आहे. ऑइल रिफायनरीमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा या पिकाच्या उत्पादनावरती आणि त्यांच्या गुणवत्तेवरती परिणाम होऊ शकतो, याची भीती व्यक्त केली जाते. सोबतच यासारख्या प्रकल्पातून निर्माण होणाऱ्या उष्णतेमुळे आणि उत्सर्जित केल्या जाणाऱ्या घातक पदार्थांमुळे इथली जैवविविधता नष्ट होऊ शकते, असं पर्यावरणवाद्यांचं मत आहे. मित्रांनो, रिफायनरीला काम करण्यासाठी मोठ्या प्रमाणावरती पाण्याची आवश्यकता लागते. अशातच भविष्यामध्ये कोकणातले स्थानिक जलस्रोत आटण्याची भीती नाकारता येणार नाही. मित्रांनो, कोकणातली मासेमारी ही पारंपरिक पद्धतीने केली जाते, जिचा प्रामुख्याने उद्देश म्हणजे उदरनिर्वाहापुरता मर्यादित असणे आहे. परंतु परराज्यातले ट्रोलर्स बेकायदेशीररित्या महाराष्ट्राच्या सीमेमध्ये येऊन LED लाईटचा वापर करून दिवस रात्र मासेमारी करताना दिसून येतात, ज्याच्यामुळे समुद्रातील जीवसृष्टी ही धोक्यात आलेली आहे. एवढंच नव्हे तर प्रजननाच्या काळात देखील मोठ्या प्रमाणावरती मासेमारी सुरू असल्यामुळे समुद्रातले मासे कमी होत चाललेले आहेत आणि याचाच परिणाम म्हणून पारंपरिक पद्धतीने मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांना मासे मिळत नाहीत. सोबतच स्थानिक मच्छीमारांना डिझेलवरती सबसिडी मिळत नसल्यामुळे त्यांना बाजारभावामध्ये डिझेल विकत घ्यावं लागते, जो त्यांच्यासाठी तोट्याचा विषय आहे.
एवढंच नव्हे तर नवीन नौका बांधणीसाठी कर्ज देखील वेळेवरती मिळत नाही आणि ह्यासारख्याच प्रश्नांमुळे कोकणातली मासेमारी आज थोडी धोक्यात आलेली दिसून येते. मित्रांनो, कोकणामधल्या हापूस आंब्याचे चाहते जगभरामध्ये पाहायला मिळतात आणि जगभरामध्ये ह्या आंब्याला फार मोठ्या प्रमाणामध्ये मागणी देखील आहे. परंतु असे असतानाही शेतकऱ्याला मात्र योग्य तो हमीभाव काही मिळत नाही. आंबा व्यापारी आणि दलाल मोठ्या प्रमाणावरती नफाखोरी करताना दिसून येतो. शेतकऱ्याच्या हातामध्ये मात्र तुटपुंजे पैसे लागलेले दिसून येतात. अशातच गेल्या काही वर्षांमध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे कोकणाचे फार मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेले दिसून येते. चक्रीवादळे, अवकाळी पाऊस ह्यांनी कोकणातल्या आंबा आणि काजू या प्रमुख पिकांना फार मोठ्या प्रमाणावरती तडाखा दिलेला आहे. अशातच सरकारकडून नुकसान भरपाई मिळावी याकरता कोकणातला शेतकरी नजर लावून बसलेला आहे. परंतु आतापर्यंत ह्या शेतकऱ्याच्या हाती मात्र निराशाच आलेली आहे. मित्रांनो, आज आपला देश आरोग्याच्या क्षेत्रामध्ये मोठमोठी उंची गाठताना दिसून येतोय. परंतु असे असतानाही एखादा गंभीर आजार असू द्यात किंवा एखादा घातपात झाल्यास कोकणातील लोकांना मात्र मुंबई, बेळगाव किंवा कोल्हापूर सारख्या शहराच्या दिशेने धाव घ्यावी लागते. कोकणामध्ये सुसज्ज शासकीय रुग्णालय आणि तज्ज्ञ डॉक्टरांची कमतरता हा इथला एक मोठा सामाजिक प्रश्न बनून उभा राहिला आहे. मित्रांनो, कोकणातील लहान मोठ्या गावांना आणि वाड्यांना जोडणाऱ्या रस्त्यांची तर दुरावस्था झालेलीच आहे. परंतु कोकणाला मुंबईशी जोडणाऱ्या मुंबई गोवा महामार्गाचे दशकापासूनचे रखडलेले काम कोकणवासियांच्या संतापाचे कारण बनलेले आहे. खराब रस्त्यांमुळे होणारे अपघात, प्रवासाला लागणारा जास्तीचा वेळ हे सारे गांभीर्याने घेण्यासारखे प्रश्न आहेत. मित्रांनो, रेल्वे म्हणजे कोकणवासियांसाठी जिव्हाळ्याचा प्रश्न. घरात कोणतेही कार्य असू द्या, सणवार असू द्या किंवा गावाला सहज फेरफटका मारायचं ठरवलं तर कोकण रेल्वे कोकणवासियांसाठी सर्वात उत्तम आणि सोयीचं साधन. परंतु कोकणाच्या दिशेने जाणाऱ्या बहुतांश गाड्या ह्या लांब पल्ल्याच्या असल्यामुळे कोकणामध्ये त्यांना मर्यादित थांबा दिला जातो. ह्यामुळेच सण उत्सवासाठी मुंबईवरून कोकणामध्ये येणाऱ्या चाकरमान्यांना तिकिटाच्या भावामुळे गर्दीमधून प्रवास करावा लागतो. मित्रांनो, कोकणामध्ये आजही उच्च शिक्षण आणि रोजगाराची पुरेशी साधने उपलब्ध नसल्याचे दिसून येते. ह्याच कारणास्तव कोकणातली तरुण पिढी आज मुंबई आणि पुण्यासारख्या मोठ्या महानगरामध्ये स्थलांतरित होत आहे. सततच्या होणाऱ्या स्थलांतरामुळेच कोकणातली गावे आज म्हाताऱ्यांची गावे म्हणून ओळखली जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तर मित्रांनो, आज हे असे सारे दृश्य पाहता खरंच स्वर्गाहूनही सुंदर असणारा हा माझा कोकण भविष्यामध्ये आपली सुंदरता, सांस्कृतिक वारसा टिकवून ठेवू शकेल की नाही हा प्रश्न उभा राहिलेला आहे. तर मित्रांनो, हा माझ्या कोकणावरती आधारित असलेल्या व्हिडिओचा पहिला भाग. या भागामध्ये आपण कोकणवासियांच्या समस्या आणि त्याचे प्रश्न पाहिले. त्याच्या पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहेत की ह्या प्रश्नांवरती कशा प्रकारे आपण उत्तर शोधू शकतो आणि कोणत्या कोणत्या उपाययोजना करून कोकणाचं सांस्कृतिक आणि नैसर्गिक अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न करू शकतो. तर मित्रांनो, मी आशा करतो की तुम्हाला माझे काम आणि हा व्हिडिओ दोन्ही आवडले असतील. तरी ह्या व्हिडिओवरच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करायला आणि शेअर करायला विसरू नका. सोबतच ही बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून पुढील प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. तरी भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.